इन्व्हाइट केलंय श्रेयस स्वराज वडगर टीमला. महत्वाची मॅच पाहायला मिळते. स्ट्राईकला रोहित पाटील, ऑस्ट्रेलियनला प्रकाश नाईक. 3 षटकांचा सामना आणि पहिलाच बॉल गोविंदा पाटील आणि त्यावर ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये चेंडू निघून गेला. बॅकअप फार चांगला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर 2 धाबा येताना पाहायला मिळतात. सुरुवात चांगली आहे. सिद्धिविनायक कोपर संघ आज पाहायला गेलं तर गोलंदाजीनं प्रभावित केल्या. गोविंदा असेल, अनेक सारे खेळाडू असतील, फार कमी धाबांचं षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. घरच्या मैदानामध्ये आज खेळतात. अनेक प्रेक्षक त्यांचा सामना पाहतात. यावेळचा बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाहीये, पण मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि वेगानं 2 धाबा इथून कंप्लीट केल्यात. सिंगल डबलनं देखील धावा बनवू शकतात. मागाच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं जिथे चैतन्य पाटील शांत राहिला, पण शेवटच्या 2 बॉलवर त्याच्या बॅटमधून आक्रमण होताना पाहायला मिळालं. यावेळचा बॉल सोडून दिला. त्याच वेळी पंचांचा इशारा इथून येताना पाहायला मिळतोय डेड बॉल आहे. विकेटवर चेंडू पडत नाहीये, त्यामुळं सुरुवातीला डेड बॉल दिला जातो आणि त्यानंतर मात्र नो बॉल घोषित केला जातोय. एक चांगलीशी नियमावली बाहुबली ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. शरावर इज्जत देणारा पाहायला मिळतोय. जिथे बॅटला ब्रश झाला चेंडू आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. 5 धाबा अवघ्या गोविंदाच्या षटकामध्ये आतापर्यंत खर्ची केल्यात. एक चांगले षटक आहे. गोविंद पाटील कोपरगावाचं फार मोठं नाव आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये नेहमी चांगली कामगिरी गोविंदाची पाहायला मिळाली आणि याच गावातील सातत्यानं अनेक वेळेला चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो आणि सिद्धिविनायक कोपर संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल शरश थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. एकच धाब मिळा जाईल आणि त्यामुळं धाबेनिशी आता संघ जाऊन पोहोचेल 6च्या घरात. 6 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. मैदानामध्ये धाबा बनवावं लागणार आहेत. आणि एका बाजूला पाहायला गेलं तर श्रेयस स्वराज वडगर संघ तेवढाच मोठी कामगिरी करायला लागेल, कारण नानोबा पारगाव सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला आणि त्यामुळं समोर देखील तेवढाच दिग्गज संघ आहे कोपर संघ. गोविंदा पाटीलचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतं. यावेळचा बॉल आणखी एक चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला. ओके, एकच धाव मिळेल आणि त्या एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचेल 7च्या घरात. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा आणि त्यामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जवळजवळ 3 वेळा चेंडू गेलेत. त्यामुळे बॅटने जास्त धावा येत नाहीयेत. याचा फायदा कोपर संघाला झाला. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्याच वेळी सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना श्रेयस स्वराज वडगर संघाच्या धावपटा धाबा लागले गेले त्या 9 धाबा. तीन षटकांची मॅच आहे, त्यामुळं जवळजवळ 3 षटकांमध्ये आपण म्हणूयात की 30-35 त्याहीपेक्षा जास्त धावा बनवू शकतात. सुरुवातीला हाच अंदाज बांधला होता की ज्या पद्धतीनं आज टाकीगाव खेळते त्यांच्या विरुद्ध साई खेळताना पाहायला मिळाली. महत्वाची ती मॅच पाहायला मिळाली. त्यानंतर जयेश भोईरच्या बॅटमधून नाबाद 49 धावांची इनिंग, एक विस्फोट खेळलो देखील पाहायला मिळाला. मयूर नाईक साहेबांच्या वतीनं जयेश भोईरसाठी 500 रुपयाचं पेमेंट करण्यात आलं. ते देखील ऑनलाईन जेबी जयेश भोईरच्या अकाउंटला मगाची जी खेळी केली त्यासाठी मयूर भोईर साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं. स्क्रॅश करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर अवघी आणखीन पहिल्याच बॉलवर सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. मानस पवारचं षटक आहे. मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी मानसने केली. फार कमी धाबा त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या. 21 षटकार 21 चौकार आला नाही आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर पाहायला मिळतोय. मानस पवारला तुम्ही सध्या पाहता. समोर डावखुऱ्याचा खेळाडू प्रकाश नाईक. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये अवघी एकच धाव पाहायला मिळत्या. धावपट धावा लागले गेल्या त्या अवघ्या 11 धावा पाहायला मिळतात. षटकार चौकारांची आता भाषा बोलली जात नाहीये, कारण गोलंदाजी चांगली आहे. मी सुरुवातीला हाच उल्लेख केला की सिद्धिविनायक कोपर संघानं आज गोलंदाजीमध्ये प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. मग ज्यामध्ये मानस पवारचं षटक फार निर्णायक पाहायला मिळालं होतं. हा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेस पॉइंटवर चेंडू पडला. जी उंची प्राप्त करायची होती तीच उंची चेंडूला मिळाली आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल देखील त्यांना पाहायला मिळालाय.
कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. मानस पवार आज जी गोलंदाजी केली आहे ती प्रभावित करणारीच पाहायला मिळाली. मागील 3 चेंडूवर अवघ्या 2 धावा आल्या, त्यामुळे आता शांत ठेवल्या वडगर संघाला. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मिड ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देत एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला. याच वेळी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू पडला. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आला, लॉंग ऑफ एरियामध्ये फटका खेळला आणि जिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळाले. अमर सध्या पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना आपण रोहित पाटीलला पाहत आहे. महत्वाचा खेळाडू आहे, ज्यानं षटकारानं मागील सामन्यामध्ये सुरुवात केली होती आणि याही सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक चौका त्यांना पाहायला मिळतं. 15 धावा आपल्याला लागले गेल्यात. धावा थोड्याशा कमी आहेत, पण या क्रीडांगणामध्ये 3 षटकांमध्ये 30-35 त्याहीपेक्षा जास्त धावा बनवू शकतात आणि त्यासाठी रोहित पाटीलला स्ट्राईक लावणं फार गरजेचं आहे. आणखीन एक यावेळचा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. स्पेस चांगला आहे, कांद्याचा वापर पुरेपूर करतोय आणि त्याच वेळी चेंडू रिलीज करताना त्याचा अँगल नेहमी क्रिएट करण्याचा प्रयत्न मानस पवारचा पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. या षटकातील शिवभटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. महत्वाची स्पर्धा आपण पाहत आहे. बाहुबली ट्रॉफी आयडिया या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रेमात पडणाऱ्या ट्रॉफ्या पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळेल आणि आता जयेश भोईर याच्या बॅटमधून नाबाद 49 धावा 49 रन्स आणि या 49 धावांसाठी जयेश भोईर यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज मयूर नाईक साहेबांच्या वतीने इथे देण्यात आल्या. जयेश आपण देखील या आणि टॉस साठी देखील या. मातन टीम आणि त्यांच्या विरुद्ध 9व्या 11 टाकीगाव संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धाबा लागले गेल्या त्या अवघ्या 16 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आज सिद्धिविनायक कोपर संघाने केलेली गोलंदाजी प्रत्येकाला प्रेमात पडणारीच पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज प्रितेश येताना पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी याच प्रितेशने केली, जिथे पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरली होती प्रितेश. यावेळचा बॉल पुन्हा एकदा वेगाने टाकला. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून गोलंदाजी आज राहिल्या ती म्हणजे सिद्धिविनायक कोपर संघाची. महत्वाचाच आज सामना पाहायला मिळाला. आज प्रत्येक गोलंदाजांना प्रभावित केलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. 3 षटकांची मॅच तुम्ही खेळताय आणि या मॅच मध्ये 30-35 पर्यंत तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, कारण रबर बॉलची स्पर्धा आहे आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये धावा या खोऱ्याने बनवत लागत असतात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, पण आता चेंडू निघून गेला. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा आणखीन 4. आला याही वेळी चौकार. 20 धावा आपल्याला लागले गेल्यात. थोडासा चेंडू पाठीमागे पिच करण्याचा प्रयत्न, एक चांगला असा स्लाइस करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तो ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू एका टप्प्याने गेला सीमारेषा पार. इथे 4 धावा देखील मिळाल्या गेल्यात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. एका टप्प्याने चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रोहित पाटील आणि त्याच्या बॅटमधून येत असलेले मोठे फटके फार गरजेचे आहेत, कारण शेवटचे षटक पाहायला मिळते आणि शेवटच्या षटकामध्ये धाबांची नितांत गरज आहे. श्रेया स्वराज वडगर टीमला धावपटा धाबा लागले गेले तर 24 धाबा 24 रन्स. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटीलची बॅट आज बोलताना पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून चौकाराची आता भाषा बोलू लागले आणि फार निर्णायक फटके आता रोहितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. रितेशच्या मागील 3 चेंडूमध्ये 8 धाबा आल्यात. रंगणाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच देखील पाहायला मिळते. बाहुबली ट्रॉफी या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, कारण फायनलच्या दिवसामध्ये रायगड प्रीमियर लीगचे 8 संघ एकूण या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. महत्वाची विकेट देखील इथं कॅरी केली जाते आणि इथून मात्र पहिला खेळाडू रोहित पाटील मैदानाच्या बाहेर. अजयेश भोईर आपण या आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज मयूर नाईक दादा यांच्या वतीनं हे दिलं जातं. नाबाद 49 धाबा ज्यांच्या बॅटमधून आल्यात मागाच्या सामन्यामध्ये आणि त्या खेळाडूला 500 रुपयाचे कॅश प्राइज त्याच्यापर्यंत आपण देत आहोत. धन्यवाद मयूर नाईक. मयूर नाईक साहेबांच्या वतीनं
500 रुपयाचे कॅश प्राईज हे जयेश भोईर याच्याकडे आपण सुपूर्द करत आहोत. 24 धावा आपल्याला लागले गेले. विशाल वाघे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते तिसऱ्या क्रमांकावर. अवघ्या 24 धावा झाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 षटकांमध्ये देखील फार कमी धावा पाहायला मिळाल्यात. अवघ्या 16 धावा आल्या होत्या आणि मागील 4 चेंडूमध्ये 8 धावा येताना देखील पाहायला मिळाल्यात. शेवटच्या आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मानस पवारने टिपलाय झेल. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. विशाल बागे आले आणि विशाल बागे गेले देखील. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या श्रेया स्वराज बडगर या टीमला. राज इंगळे ललचन गाबण साहेबांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ असते आपण अनबेकीचा कॉल करूयात करायचा. ईडीएच बागिलेवाडा संघातील एक लेजंड खेळाडू आहेत. एक नामांकित पंच देखील आहेत. लालचंदजी गाबण सरांच्या शुभ असते आपण अनबेकीचा कॉल करतोय. यानंतर होणारी महत्वाची मॅच 90-11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्री दत्त भातान. शेवटचा आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा पाहायला मिळतात. राज इंगळे आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मगाच्या सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला तो खेळाडू. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन एरिया मधला क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. त्याच वेळी पाहायला गेला तर मिड ऑन एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स कंप्लीट केली. दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी झाला आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडूतील बाद 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रेया स्वराज बडगर टीमनं धावा बनवल्यात त्या अवघ्या 26 आणि 27 धावांचा टार्गेट सेट केलंय सिद्धिविनायक कोपर संघासमोर. लालचंदजी गाबण सरांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल देखील करतोय. 90-11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्री दत्त भातान ही महत्वाची मॅच आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल लालचंदजी गाबण सरांच्या शुभ असते केला जातोय. आणि टॉस जिंकला श्रीदत्त भातान टीमनं. याही नंतर 3 षटकांच्या 3 ओव्हरची मॅच. एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. बाहुबली ट्रॉफी सातत्यानं पाहायला गेलं तर या परिसरातील टेनिस क्रिकेटमधील एक सर्वाधिक मोठं नाव नितीन नाईक यांच्या खरं तर स्मृतीला उजाळ देणारी मोठी स्पर्धा नेहमी पाहायला मिळते. आणि रबर बॉल देखील उद्याच्या दिवसामध्ये देखील तब्बल 16 आयकॉन तुम्हाला खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील चैतन्य पाटीलचा खेळ पाहायला मिळेल. अनिकेत मोकर खेळताना पाहायला मिळणार आहेत. अमित नाईक आहेत. केतन म्हात्रे आहेत वाकड्यांचे. उद्या मयूर वाघमारे खेळताना पाहायला मिळणार आहेत. सूरज पाटील बागिलेवाड्याचा पाहायला मिळेल. मुंबईवरून साहिल गुटेकर खेळताना पाहायला मिळतील. चंदन तलवार एक सर्वाधिक मोठा खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये प्रथमेश म्हात्रे पुंड्याचा पिट्टू हा देखील खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये वैभव पाटील कंठवलीचा आणि त्याचबरोबर आकाश पाटील बिंदण्याचा तो देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या याच मैदानामध्ये रायगडचा खरं तर टेनिस क्रिकेट मधील गॉड आकाश तारेकर आणि त्याला साथ देणारा अक्षय पवार गुड्डू देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर वलवलीमधून सूर्या मस्कर मोहोचा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नितीन स्मृती कोळी संघामध्ये अमित नाईक आणि केतन म्हात्रे वाकळण हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. भोलानाथ आवरेमध्ये सुमित डोंगरे मिस्टर RPL आणि त्याचबरोबर चिरल्याचा शुभम पाटील अशा आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या देखील या क्रीडांगणामध्ये खेळाडूंना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळेल. उद्या देखील बामणडुंगरी सारखा बराडे संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. RPLचे 8 संघ देखील याच मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी देखील कुणाल नाईक जे भिंगारीचे खेळाडू आहेत यांच्या वतीनं ब्रँडेड टी-शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आले आहेत. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतोय. सत्तावीस धाबांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला गेला तर आजच्या घडीला क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची नेहमी चर्चा पाहायला मिळाली तो खेळाडू तर दाखल होताना पाहायला मिळतोय. अर्थातच गोविंदा पाटील कोपरचा सितारा मैदानाच्या आतमध्ये नॉस्टॅगिनला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण प्रितेशला पाहतोय. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईकला आपण प्रितेशला पाहू शकता. नॉस्टॅगिनला गोविंदा आणि गोलंदाजी ट्रॅकवर
रमेश मेहर दाखल झाला. वडगरचा आणखी एक तेजतर्रार गोलंदाज. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा आहे, समोरच्या दिशेनं खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी चेंडू पकडताना पडताना देखील पाहायला मिळालेत, मात्र या चेंडूवर फक्त एकच धाव पाहायला मिळणार आहे. पावसाळी हंगामामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हे चित्र नेहमी पाहायला मिळतात. खेळाडू भिजत असतात, ओले होत असतात, कधी कधी ते बॉल पकडताना पडत देखील असतात, पण त्यांच्या मनामध्ये एकच असते की आपला संघ, आपल्या गावचा संघ इथे जिंकला पाहिजे आणि त्यासाठी रबर बॉलचा हंगाम देखील वेगळा नेहमी पाहायला मिळाला. डावखुऱ्याचे खेळाडू समोर गोविंदा पाटील आहेत. डावखुऱ्याचे खेळाडू नेहमी विस्फोटक असतात आणि आज कोपरगावाचं नाव मोठा करणारा खेळाडू गोविंदा पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यावेळचा बॉल अकूट टप्प्याचा फटका जरूर चांगला खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये आणि आता एकेरी धाबीनिशी संघाला नेऊन ठेवले ते 2च्या घरात. 27चा पाठला करायचा. येणारे अजूनही 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये 25 धाबांची आणखीन गरज आहे. 16 मध्ये 25 धाब्यात नेहमी जेव्हा राज इंगळे येत असतात आणि तेव्हा काहीतरी वेगळा कानमंत्र नेहमी पाहायला मिळत असतो. मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू राज इंगळे पाहायला मिळतात. ते यष्टांच्या पाठीमागे आहेत, पण गोलंदाजी ट्रॅकवर सध्या रमेश मेहरला आपण पाहताय. असे प्रेक्षक देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत आणि त्यांचं देखील आपण सरचं स्वागत करूया. 24 लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडले गेलेत. यावेळचा बॉल मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतात. बॅकएंड एरियामध्ये चेंडू पडलाय. पुन्हा एकदा एक मिळाले जात आहे आणि आता एकेरी धाबीनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 3च्या घरात. सिंगल डबलनं देखील धावा बनवू शकतात. या धाबांचा पाठला होऊ शकतोय, पण त्याकरता देखील 9ची सरासरी राखावी लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा येणं फार गरजेचं आहे, कारण पाठला करायचा तो 27 धाबांचा. सिद्धिविनायक कोपर संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये हा 27 धावांचा पाठला करण्यासाठी दाखल झाला. समोर तुम्ही गोविंदा पाटीलला पाहताय. यावेळचा बॉल बॅटच्या रेंज पासून थोडासा दूर ठेवला आणि त्याच वेळी आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. रंगणाच्या आतमध्ये आज बरेचसे खेळाडू खेळताना पाहायला मिळालेत आणि त्यामधील गोविंदा पाटील सर्वाधिक लांबचा षटकार मारणारा हा देखील खेळाडू आहे. आज त्याला देखील प्रयत्न करावे लागतील. यावेळचा बॉल आणखी एक वेगानं टाकलाय. आणखी एक निर्धार चेंडू पाहायला मिळतात. लोबेश कोचच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाल्यात आणि याही आता रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिले षटक सध्या आपण म्हणूयात की श्रेयस स्वराज बडकर संघाच्या बाजून जाताना पाहायला मिळत्या. मागील 5 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 3च धावा खर्ची केल्यात, त्यामुळे येणारा शेवटचा आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये गोविंदा पाटील सारख्या विस्फोटक खेळाडूला शांत ठेवल्या. एक चांगली गोलंदाजी रमेश पवार यांच्या माध्यमातून सध्या होताना पाहायला मिळत्या. वा काय गोलंदाजी केली. रबर बॉलची स्पर्धा, बॉल थोडासा ओला होतोय आणि त्याचा पुरेपूर चांगला असा फायदा देखील करतात. यावेळचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थ्रो देखील चांगलाच होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 27 धाबांचा पाठलाग करत असताना धावपटला धाबा लागले गेल्यात त्या अवघ्या 4 धाबा. त्यामुळे येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धाबांची गरज. 12 बॉल 23 धाबा, 23 धाबा 12 चेंडू. सामना फार महत्वाचा. सिद्धिविनायक कोपर आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना श्रेयस स्वराज वडगर संघामध्ये ही महत्वाची मॅच रंगल्या. निमित्त आहे बाहुबली ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आज मात्र धाबांचा पाऊसच पाहायला मिळाला. मगाच्या सामन्यामध्ये चैतन्य पाटीलने विस्फोटक इनिंग साकारली. त्याही अगोदर पाहायला गेलं तर मिस्टर JB जयेश भोईरच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला दिनेश पाटील जो नारपोलीचा खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून आज 50 धाबा होताना पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. गोविंदा देखील प्रयत्न करतोय, पण आज गोलंदाजीने प्रभावित केले. प्रकाश नाईक आलेत आणि प्रकाश नाईक यांच्या पहिल्या चेंडूवर फक्त एकच धाव आलाय. चर्चा ही देखील रंगली जेव्हा नानोबा पारगाव सारख्या बलाढ्य संघाला श्रेयस स्वराज वडगर संघाने पराभूत केले. चर्चा तेव्हाच होती जेव्हा तुमच्याकडे क्रिकेटचा दर्जा असतो आणि तो दर्जा आज दाखवण्याचा प्रयत्न श्रेयस स्वराज वडगर संघाने केला. चांगली त्यांची तर आज बॉलिंग देखील पाहायला मिळाली, त्याचबरोबर त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळतं. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. शरीरावर बीट करणारा पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू आलाय निर्धाव, त्यामुळं आज गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. विकेट खरं तर दोन्ही बाजूने बनवले. मी म्हणेन कधी कधी गोलंदाज साथ देखील देते जेव्हा तुमचा टप्पा चांगला असतो. जेव्हा तुमचा टप्पा चुकतो त्यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजांच्या विरोधात देखील धावा होताना पाहायला मिळाल्यात.
त्यामुळे सध्या धावपडा धावा लागले गेले ते अवघ्या 5. यावेळचा बॉल मिस्टा मिस्टोक आहे, बॅटच्या वरच्या कडेला लागलाय, डिक्लर झोन मध्ये चेंडू निघून गेला. अवघी 1 धाव पुन्हा एकदा मिळाला जाईल. मागील 9 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या धाबा आल्या त्या 6, त्यामुळे येणाऱ्या आता 9 बॉलमध्ये बनवायच्या त्या 21, 9 मध्ये 21 बनवायच्यात. एक वेगळ्या कॉन्फिडन्सनाच खेळतोय श्रेयस स्वराज वडकर संघ. आज आपल्याच इलाक्यामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न वडगरकरांना करायचा आणि तोच करण्याचा प्रयत्न सध्या प्रकाश नाईक करतात. मागील 3 मध्ये आतापर्यंत 2 धाबा खर्ची केली आहेत, त्यामुळे आता येणारे 9 बॉल 21 धाबांची गरज. मागील 9 मध्ये 6 बनल्यात आणि आता येणाऱ्या 9 मध्ये 21 बनवायच्यात. हे तर क्रिकेट आहे. 9 मध्ये 21. अको टप्प्याचा बॉल, गोविंदा पाटीलचा फटका, चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळी जमिनीला समान पॅरलल फटका, सीमारेषा पलीकडं बरीच खरं तर संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर गोविंदा पाटीलच्या बॅटमधून आलेला या सेकंड इनिंग मधील हा पहिला षटकार. चेंडू देखील चांगलाच होता आणि त्याच वेळी टप्प्यावर आलेला बॉल अगदी समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. तो देखील जमिनीला समान पॅरेलल षटकारच पाहायला मिळतोय. धाव पटल्यावर धाबा आता 12 पाहायला मिळतात. येणारे आता 8 बॉल आणि 15 धाबाची आणखीन गरज. रबर बॉलची स्पर्धा नेहमी खरं तर क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बनल्याला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये मागील 9 चेंडूमध्ये 6 बनल्या होत्या आणि आता मगाशी एका चेंडूवर 6 बनल्यात. त्यामुळे येणारे आता 8 बॉल आणखीन 15 धाबांची गरज. 8 मध्ये 15 बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता चर्चा हीच केली जाईल, आत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कोणता संघ जिंकणार. सिद्धिविनायक कोपर की त्यांच्या विरुद्ध खेळणारा श्रेयस स्वराज वडगर संघ. येणारे 8 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 धाबांची गरज. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज, त्याच वेळी बॅटला ब्रश झाला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एक धाव मिळाली गेल्या. येणारे आता 7 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 14 धाबांची गरज. 7 मध्ये अजूनही 14 बनवायचे आहेत. प्रितेश देखील प्रयत्न करतोय. तो त्याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा आल्यात. पण गोलंदाजांचं कौतुक करूयात. प्रकाश नाईक चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये रमेश मेहर यांनी फक्त 4 खर्ची केल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 9च आल्यात. यावेळचा बॉल मिस्टर मिस्टोक पाहायला मिळाला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. जेल टिपला गेलाय. शेवटच्या बॉलवर महत्वाची विकेट. प्रितेश झाले जेलबाद. पहिला धक्का बसलाय सिद्धिविनायक कोपर या संघाला आणि आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कहाणी मिटमिस. येणारे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 14 धाबांची गरज. 14 धाबा, 6 बॉल आणि 6 बॉल, 14 धाबांची आणखीन गरज सिद्धिविनायक कोपर टीमला. सहा बॉल मध्ये 14 धाबांची गरज. गोविंदा पाटील ज्याच्या बॅटमधून षटकार ते आता स्ट्राईकला आलेत. मैदानाच्या आतमध्ये प्रतुल नवीन खेळाडू नॉस्टा घेतला देखील पाहायला मिळतात. प्रतुल देखील एक दिग्गज खेळाडू आहे. पण मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल मध्ये 14 आता बनवायचे आहेत. यावेळचा बॉल बॅट हातातून निसटलाय पण बॉल देखील कनेक्ट झाला. मिड विकेट एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. थ्रो देखील चांगला आलाय आणि त्याच वेळी फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये एक वेगळी मजा आता या मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. येणारे 5 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 13 धाबांची गरज. 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना जिंकणार याही नंतर एक महत्वाची मॅच पाहायला मिळणार आहे. श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरुद्ध 9व्या 11 टाकीगाव. चैतन्य पाटील आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणार जयेश भोईर, प्रवीण भोईर अशी महत्वाची मॅच पाहायला मिळते. 14 ओव्हर 1 विकेट गेले. 5 बॉल मध्ये आणखीन 13 बनवायच्या. 27चा पाटल्या करत असताना थोडासा अडचणीमध्ये सापडला सिद्धिविनायक कोपर संघ. टप्प्याचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला. त्याला पाठवून दिले सीमारेषा पलीकडं. बाहुबली षटकार पाहायला मिळाला. प्रतुल आला आणि प्रतुलनं कार्यक्रमच केलाय. आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतोय आणि ही सांगणारा मोठा फटका पाहायला मिळाला. टप्प्याचाच बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय.
टप्प्याचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलं सरळ पार्किंग प्लॉट पलीकडेच. म्हणा धाबा 6 आणि आता येणारे या 4 बॉल आणि आता अजूनही 7 धाबांची गरज. एका षटकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलाय. येणारे 4 बॉल आणखीन 7 धाबांची गरज. काय सामना रंगला गेला. एक चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका षटकारानं राम पवारच्या गोलंदाजीमध्ये आलेला षटकार आणि त्यामध्ये पुन्हा एकदा चित्र वेगळं पाहायला मिळणार का. 4 बॉल सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धाबांची गरज. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये या चेंडू निघून गेला. मिडॉन मध्ये आता पाणी साठलंय आणि तिथे देखील चेंडू आडला गेलाय. त्यामुळे आता सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं. 2 धाबा इथून मिळाल्या गेल्यात. येणारे आता 3 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धाबांची गरज. आज प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळालाय. प्रत्येक एक मॅच मध्ये वेगळी मजा पाहायला मिळाली. मगाशी देखील 1 बॉल 6 बनल्यात. 1 मध्ये 7 बनताना 1 षटकार आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये. एकाच इनिंग मध्ये 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. त्यामुळे आज महत्वाची मॅच पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये आजची गरज. बॅटला ब्रश झालाय. पाठीमागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार का. पण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. मागील चेंडूवर 1च मिळालंय. त्यामुळे आता अजूनही सामन्यामध्ये सामना अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही 4 धाबांची गरज. मगाशी देखील 2 मध्ये 10 बनल्यात आणि आता 2 मध्ये 4 बनवायचे आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळते. रंगणाच्या आतमध्ये श्रेया स्वराज बडगर संघ देखील संघर्ष करतोय. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक कोपर संघ देखील महत्वाची मॅच खेळताना पाहायला मिळाली. 9 बॉल मध्ये अवघ्या 6 स्कोरबोर्डवर पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर गोविंदाच्या बॅटमधून 10व्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा जसा षटकार आला तसा अगदी सामना देखील दोन्ही संघाच्या बाजून आता झुकताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 धाबांची गरज. 2 मध्ये 4 बनवायचे आहेत. जरूर मैदानाच्या आतमध्ये पाणी साठलंय. थंडावा पाहायला मिळतोय. पण आता सध्या मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी गरमी पाहायला मिळते खेळाडूंच्या आतमध्ये. 2 मध्ये 4 प्रत्येकाला असं वाटतंय की कोणता तरी एक संघ जिंकणार. दुसऱ्या बाजूला गोविंदा पाटील आहे ज्याच्या बॅटमधून आज षटकार पाहायला मिळाला पहिला. आणि आता या क्रीडांगणामध्ये या मॅच मध्ये शेवटचे 2 बॉल आणि आणखीन सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. गुलाबी ट्रॅकवर राम पवार महत्वाचा गोलंदाज आहे. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. तो देखील बीट होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 3 धाबांची गरज. आज कोणता संघ इथे इतिहास रचणार. आज कोणत्या संघ महत्वाचा सामना जिंकणार. महत्वाची मॅच पाहायला मिळते. सिद्धिविनायक कोपर की त्यांना फाईट करणारा श्रेया स्वराज बडगर. शेवटचा 1 बॉल आणि 3 धाबांची गरज. एक मोठा फटकाच या सामन्यामध्ये मॅच जिंकून देखील देऊ शकतोय. पण नंबर बॉलची स्पर्धा खेळताय. कुठं जर एखादा चेंडू आडला पाण्यामध्ये फसला तर 3 धावा देखील धावून होऊ शकतात. त्यामुळं कुठे कुठे चिखल देखील साठलंय. कुठे कुठे पाणी देखील साठलंय. पण शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. टप्प्याचा बॉल बॅटच्या रनरमध्ये. सामना फिनिश. प्रत्युल ठरला हिरो या सामन्यामध्ये. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज असताना षटकार ठोकून या वाघानं सामना जिंकून दिलाय. अभिनंदन सिद्धिविनायक कोपर संघ. आणि आपण सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रत्युलला आपण इन्व्हाइट करतोय ज्याच्या बॅटमधून आज 2 षटकार आलेत. शेवटच्या 1 बॉलमध्ये 3 धाबांची गरज असताना त्यानं ठोकलाय षटकार आणि दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये जिंकलाय सिद्धिविनायक कोपर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन प्रत्युल अँड कोपर टीम. चांगलासा सामना पाहायला मिळाला. हार्ड लक श्रेया स्वराज बडगर संघ. आज तुम्ही देखील चांगली फाईट दिलीत. लोवेश स्कोर मध्ये अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळाली आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रत्युल ठरतोय मॅन ऑफ द मॅच.